काय. तर इकडे बघा सगळं धुलं. हो सकाळ धरणं ह्याच्यातच आहे बघा. कंटाळा आलाय पाक असा. मोठी धुवायचे अजून बघा इकडं पडलेत. सार्थकचं चाललंय भिजायचं. मी तर अख्खी चक्की भिजल्या. डाळ शिजत घातल्या. डाळ शिजल्या. आता जाऊन गुळ मिक्स करणार आणि परत मग ही मोठी धुणार आधी मग गुळ मिक्स करणार. परत मग इकडं धुलेले कपडे आहेत नाही बारकी वाळत घालणार. सगळं तिकडे साड्या वगैरे घातल्या तर वाळत तेवढ्याच साड्या आणल्यात मी. चला आणि मला आणि कपडे चेंज करायचे. सकाळचा स्वयंपाक बनवायचा आहे. हाल चालले. तर चला आधी कपडे धुवून घेते. वाळत घातल्यानंतर मग तुम्हाला दाखवते केवढी भली मैदाला कपडे. नशिबान पाणी पण चालू झालं चांगलं सकाळ सकाळचं आपलं. तर चला धुवून काढते आता कपडे. आणि बघा कपडे सगळे धुले वाळत घातली. चक्की भिजले मी. आता काय करणार सगळं चेंज करणार. हे भिजलेलं सगळं पूर्ण भिजल्या. अजून या काही घरात पसारा भरपूर आहे. हा सगळं आवरणार आणि मग भांडी वगैरे घासून सारवून काढून आधी आता पोळ्या करते. डाळ शिजल्या तर चला आधी करून ती चेंज करते. आधी सगळे कामं करून लय म्हणजे लय भूक लागले. आणि केस वल्लीच आहे ती. आता जेवण करणार एवढं थोडंसं काय तर खाणार. एखादी चपाती हाय शिळी. मग डाळ शिजल्या आता इळवणी काढली त्याच्यातली आणि मग नंतर मग गुळ मिक्स करून कणिक मळून हे करणार. सार्थकचा फरसाण होता तो खाऊन एखादी चपाती खाणार कारण भयानक भूक लागली. पोळ्या करायच्यात आता. अण्णा ते येतील एवढं जेवायला. भरभर करते आता. कामं सगळं झाले. कामं म्हटलं तर अजून सारवायचं आहे. भांडी सगळं घरात लावडायचं. बाहेरची धुणं तर धुणं आली. तर चला आता जेवण करून घेते. आज पूर्ण ब्लॉग हा पूर्ण कामावरती जास्त साफसफाई वरती येणार आहे. तर नक्की बघा. तर चला आता मी माझा आवरून घेते. तर इकडे बघू शकता पुरण वगैरे झालेलं आहे. आत्ताच ऊन पडलेलं भरपूर. ऊन लय पडले म्हणजे लय पडले. कणिक पण मळून घेतल्या आणि भात वगैरे शिजवून घेतला आहे. जेवायला नाहीत अजून. तर इकडे बघा आमटी वगैरे बनवून ठेवली. ती म्हणजे स्वामी समर्थांचीच आहे. म्हणजे आणून दिलेला महाप्रसादातलीच आहे. ते उन्हात करायच्या आता पोळ्या. लय हाल होते आता उन्हात इतके. मी लय करणार नाही. थोड्याच करणार आहे नैवेद्य आणि जेवणापुरत्या. तर बघा भरपूर असं ऊन पडले. चला पोळ्या वगैरे करून घेते. आणि दवाखान्याला जायचं आहे आम्हाला. दवाखान्याला तर सगळं आवरून दवाखान्याला जायचं होतं. तर इकडे बघू शकता भांडी वगैरे झालेली सारून ते सगळं काढलेलं मी. सगळी कामं करूनच चाललेलो कारण मला ते पायाला हे झालं ना दुःख झालं ना. तुम्ही बघितलंच की मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं आहे. तर त्याच्यामुळं जायचं होतं कारण खूपच त्रास पाण्यात भिजून मला तर एवढा त्रास झालेला ना खरंच. पूर्ण असं त्याच्यावरचं हे झालेलं पूर्ण जखमच दिसत होती. म्हणून मग सगळं आवरलं आपलं. बघा इकडे दवाखान्यात आलो आम्ही. दवाखान्यात स्वप्नीलला पण तशीच दुखं उठत होती कारण इकडं बहुतेक ॲलर्जी झाली पाण्याची आणि इथल्या मातीची ॲलर्जी झाल्या आम्हाला. म्हणून ती इन्फेक्शन झाल्यामुळे आम्हाला खरंच पायाला म्हणा स्वप्नीलला तर इतकी झाल्यात त्याला बसायला सुद्धा येत नाही एवढी दुखं झाल्यात. मग इकडे आपलं दवाखाना वगैरे दाखवून मेडिकलच्या बाहेरच्या गोळ्या आणि क्रीम त्यांनी हे मलम दिलता ते घेण्यासाठी मेडिकलमध्ये गेलो. मेडिकलमधून मलम घेतला आणि माघारी चाललो बघा घरी. आता घरी चालल्यानंतर माझ्या मामाच्या गप्पा चालल्या होत्या इकडच्या तिकडच्या कामावरच्या. आता पट्टा पडल्यानंतर जायचं कुठं तेच बघायचं आता काय करायचं ते. आणि भरपूर असं गाड्यांची म्हणजे गर्दी असते. तर हे बघा पूल आहे जयसिंगपूरचं म्हणजे कोल्हापूरचा हायवे आहे इथे मागे राहायला. कोल्हापूर जयसिंगपूर पूल आहे रोळापाशी. आणि ही बघा मस्त अशी चांगली आपली कृष्णा कोयना नदी. तर ही बघा मस्त वातावरण पण छान होतं. आणि इकडे मी असं सहज म्हणजे रील्स वगैरे बनवायला छान आहे बघा. इकडं वातावरण छान वाटलं तिथं नदीवर. आणि इकडे बघू शकता तुम्ही मस्त असे वडापाव आणले ते दोघांना दोन. आणि गोल्या काही लई खात नाही सार्थक पण त्याला त्याच्यासोबत लागतोच.
उगाच तो ही पाव असतो ना तो लादे आणि तेही घेऊन खातो, थोडंसं जरासं खातो. आणि मी दुपारी केलेल्या पोळ्या आपल्या ते तुम्ही व्हिडिओमध्ये मागच्या बघितलं. आणि इकडे मग संध्याकाळी मी पुरण ठेवलेलं, मग त्या पुरणपोळ्या केल्या. संध्याकाळच्या जेवणाला सुद्धा पुरणपोळीच केली, कारण पुरण मी ठेवलेलं, कारण भरपूर ऊन पडलं होतं त्याच्यामुळे मी सकाळी काही लाटल्या नाहीत, म्हणून संध्याकाळीच करते बघा पोळ्या. आणि आमटी पण केली नव्हती, आमटी होती स्वामी समर्थ महाराजांची, म्हणजे ती आमटी होती मी गरम करून ठेवलेली, मग तीच आमटी दिली खायला सकाळी. आणि संध्याकाळी येळवणीची आमटी वगैरे चांगली कटाची आमटी केली. आणि देवपूजा वगैरे केली नव्हती, दिवसभर कामच झाली नव्हती, देवपूजा कुठली करते, म्हणून देवपूजा पण केली, नैवेद्य दाखवला आणि पाया वगैरे पडून जेवण केलं. तर हा